यश प्राप्त करायचं असेल तर जिद्द आणि चिकाटी आपल्या अंगी असली पाहिजे. तसेच ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही प्रकारची परिस्थिती आडवी येत नाही, असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य व सिद्धी एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री संजय साठे यांनी केलं. देवीखिंडी तालुका खानापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब शामरावजी विद्यालयातील इयत्ता 10वीच्या शुभचिंतन व निरोप समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माननीय श्री संग्रामदत्त देशमुख हे होते. तर यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य माननीय प्राध्यापक अंकुशराव निकम भोसले गुरुजी, बालाजी शिंदे, गावचे सरपंच शोभाताई शिंदे, देणगीदार शिवाजी पाटील, विक्रम निकम, शिवाजी निकम, सूर्याजी मळे, दत्तात्रय मंडले, चंद्रकांत देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमाचा अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा परिचय श्री तवरे सर यांनी करून दिला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांनी केला. प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य श्री भोसले सर यांनी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अपार कष्टाची आवश्यकता असते हे सांगितले. तसेच स्कूल कमिटीचे सदस्य प्राध्यापक अंकुशराव निकम यांनी विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये ग्रामस्थांचं योगदान अमूल्य आहे आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला योगदान द्यावं असं आवाहन केलं. प्रमुख पाहुणे श्री साठे यांनी पुढे आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांचे व गुरूंचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण गुरूंनी व आई वडिलांना आपल्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. तसेच शाळेनेही संस्कार दिले हे विसरता कामा नये. कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय श्री संग्रामदत्त देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या वाढत्या प्रगतीचा आढावा घेतला व सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्याचं काम या विद्यालयामध्ये होत असल्याचं दिसून येतं असं मत व्यक्त केलं. यावेळी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी स्मार्ट बोर्ड भेट दिला. या कार्यक्रमासाठी पालक व माता पालक भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भजंत्री सर यांनी केले व आभार श्री मोराळे सर यांनी मांडले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.